साक्री येथील बस स्थानकांच्या काँक्रिटीकरण सोहळ्याचा समारंभ साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित यांच्या हस्ते पार पडला। बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूजने आवाज उठवला होता। यानंतर प्रशासनाने बस स्थानक 15 दिवस स्थलांतरित करून कामाचे दुरुस्तीकरण केले। साक्री बस स्थानकासाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, LED लाईट्सचे काम, साक्री बस स्थानकासाठी 250 नवीन बसेस या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन लोकार्पण सोहळ्याच्या वेळी देण्यात आले। यावेळी साक्रीतील महायुती आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाहन पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। साक्री आगाराच्या या फ्लोरिंगच्या कामाच्या संदर्भामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून या ठिकाणी औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून गेल्या मागच्या जानेवारी 2024 मध्ये 10,34 लाख रुपये धुळे जिल्ह्यातल्या 5 बसस्थानकांसाठी मंजूर केले होते। त्यापैकी साक्री आगारासाठी 1,67 लक्ष रुपयाचं या ठिकाणी निधी मंजूर केला होता आणि त्या याच्यामध्ये हा साक्री आगाराचा फ्लोरिंगचं काम या ठिकाणी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे काम केलं। मध्यंतरी त्या आम्ही जे या ठिकाणी शिवमहापुरांच्या आधी या ठिकाणी बस स्टॉप चालू करायचा होता, परंतु क्युरिंग पिरियड कमी असल्यामुळे तो या ठिकाणी चालू करता आला नाही आणि म्हणून आज त्याला जवळपास 2.5 महिने झाले आणि त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी येऊन पाहणी करून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्युरिंग झालेलं आहे। म्हणून आज साक्री बस आगाराचं या ठिकाणी लोकार्पण आमदारांच्या हस्ते, आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आणि सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि काही सरपंच आणि इतर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आणि ST महामंडळाचे कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांनी या स्थानकाचं पुन्हा लोकार्पण केलेलं आहे। राहिलेल्या इतर कामामध्ये पुन्हा आम्ही आमदार स्थानिक विकास निधीतनं या ठिकाणी जे काही 20-21 लाख रुपये लागतील ते शौचालयासाठी असेल, त्या लाईटसाठी असेल आणि इतर जे टॉयलेट, बाथरूम आणि शौचालयाचे गटारीसाठी निश्चितपणे या ठिकाणी आम्ही देत आहोत। तेही काम पुढच्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पूर्ण करून पुणेचे या ठिकाणी सगळं या प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी केलं जाईल आणि तद्वतच सर्व या ठिकाणी कर्मचारी, ST महामंडळाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना या ठिकाणी आमदारांनी आम्ही सगळ्यांनी सूचना केल्या की सगळं प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी पाण्याचे देखील, पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि म्हणून सर्व प्रवाशांनी या ठिकाणी शिवमहापुरांच्या वेळेला काही थोडी गैरसोय झाली, परंतु त्या ठिकाणी सगळ्या बसेस महामंडळाने उपलब्ध करून दिल्या होत्या। त्या माध्यमातून प्रवाशांची चांगली सोय झाली आणि पुणेचे या ठिकाणी या साक्री आगाराच्या वतीनं या ठिकाणी हे बसस्थानक सुशोभीकरण, स्वच्छ आणि सुंदर राहील या दृष्टीने सगळे त्यांना सूचना केलेल्या आहेत। त्या दृष्टीने त्यांनी काळजी घेऊन पुणेच्या जनतेच्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत। आपण सर्वजण या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद। प्रवाशांना अजिबात म्हणजे संडास बाथरूमची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नसायची, पाण्याची व्यवस्था नाही, अतिशय म्हणजे परिस्थिती खराब होती। तर आमचं नेहमीच या ठिकाणी आपलं हे बस स्थानक अतिशय केंद्रस्थानी आणि या ठिकाणी आवश्यक असलेलं की आपल्याला की हे बस स्थानक अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व सुविधांनी युक्त असं हे बस स्थानक व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार आमचा प्रयत्न आम्ही करत होतो आणि त्याच पद्धतीने त्यावेळेचे आपले औद्योगिक विकास मंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब यांच्या विभागातून आपल्याला या आपल्या जिल्ह्यासाठी 10 कोटीचा निधी आपल्या जिल्ह्याला दिलेला होता आणि त्यातीलच आपल्या या साक्री बस स्थानकासाठी आणि पिंपळनेर बस स्थानकासाठी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या विभागातून आपल्याला या बस स्थानकाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि ह्या ठिकाणी काँक्रीटचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व होता, परंतु या ठिकाणी काही हा जो नवीन एक पट्टा होता त्याची क्युरिंग झालेली नव्हती। पट्टा टाकून झाला, काँक्रीटीकरण टाकलं, परंतु या ठिकाणी त्याचं काम बाकी होतं, काम झालं होतं तरी पण त्याला क्युरिंगची कॅपॅसिटी 20-21-22 दिवस आपल्याला तो पिरियड पाहिजे, हाही एक विषय होता। आणि समोरनं येताना थोडंसं त्या ठिकाणी जास्त उंचवटा झाला होता, तर त्या ठिकाणी देखील ते लेवल करून काम करायचं होतं, म्हणून हे काम थांबवलं होतं। ह्या खरं म्हणजे शिवमहापुराण कथेच्या वेळेला त्याच्यासाठीच आपण सगळी घाई करत होतो,
पण ते काम त्या दृष्टीने थोडं अडचणीचं झाल्यामुळे थोडंसं लांबणीवर पडलं असो. त्याचबरोबर या ठिकाणी बस स्थानकाचं जे काही काम झालेलं आहे, माझं आगार प्रमुखांना आणि सर्व कर्मचारी आणि विशेषतः ड्रायव्हरांना सगळ्यांना आपल्याला वाहन चालकांना विनंती आहे, आपली बस आता आणताना अगदी हळू आणि व्यवस्थित आणा, की जेणेकरून ब्रेक मारून 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 ते फ्लोरिंग खराब होणार नाही याची काळजी घ्या. कारण कसं आहे, आपण आणली बस, जोरात ब्रेक मारलं, फ्लोरिंगला हळूहळू घर्षण होऊन ते पुन्हा खराब होणार. कितीही करा, कारण त्या दृष्टीने ते होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मला वाटतं स्वच्छालयाचं काय परिस्थिती आहे मला माहीत नाही, आता एवढं काही जाणं म्हणजे तिथं कधी जवळपास 20-25 वर्षापूर्वी मी तिथे गेलो होतो. तर मला असं वाटतं आम्ही आमच्या स्थानिक आमदार निधीमधनं पुन्हा 11 लाख, पाटील साहेब, दिग्विजय पाटील साहेब, आपण इकडे या, तुम्हाला आम्ही पत्र देतो. इथे पुन्हा हे स्वच्छालय आहे, याच्यासाठी मी 11 लाखाचं पत्र देतो स्थानिक आमदार विकास निधीतनं. त्याची सगळी सोयी सुविधा आपण करून द्यावी असे विनंती करतो. म्हणजे जे काही एक उणीवा तिथे राहिलेले आहेत त्या तिथे स्वच्छालयाचे असतील, टॉयलेट बाथरूमचे असतील, पायऱ्यांचे असतील, आतमधलं सगळं फ्लोरिंग वगैरे सगळं व्यवस्थित करून द्या. भले ते 8-15 दिवस ते बंद ठेवा, कारण ते काम करत असताना तुम्हाला सगळं ते 8-15 दिवस ते बंद ठेवा. पण हे स्वच्छालय, तिथले सोस खड्डे, तिथली पाईपलाईन, तिथली गटार, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित करून द्या. कारण शेवटी प्रवासी, उद्या कसं असतं, प्रवासामध्ये आलेला प्रवासी हा त्या ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणी असुविधा झालेली असेल तर ती बरोबर नाही. म्हणून इथली गटार असेल आणि तिथलं जे काही स्वच्छालयाचं आहे ते काम आपण करा. उद्याच तुम्हाला पत्र देतो, उद्याच तुम्ही काम चालू करा. रतनलाल सोनवणे, स्टार महाराष्ट्र न्यूज, साक्री.